हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपण ऑफिसला जायला निघाले सकाळ सकाळ आणि दररोजप्रमाणे आजही आपल्याला लेट झालेला आहे. अशा प्रकारे उंगली करणारे असे खूप भेटत आहेत आज मला. सो अजून पुढे पण भेटतीलच असं ते आपल्याला माहितीच आहे, कारण की आपल्याला तसं चालता चालता खूप भेटतात असे. तर चला मग आता थोडं पुढे जाऊनच भेटूया, कारण की आता आपण पोचलोय मानपाड्याला पोचून आपण ब्लॉगची सुरुवात केली आहे. आणि आय होप तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल. काल आपण फ्रंट POV दाखवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ना व्हॉइस क्वालिटी पण चांगली आली आहे. म्हणजे मी एक्सपेक्ट नाही करू शकत होतो एवढी चांगली क्वालिटी, पण ती आली. तर ती कोणत्या ह्याची ती मला माहिती नाही. ती इंटरकॉमची व्हॉइस क्वालिटी आहे की वायरवाल्या माईक क्वालिटीची आहे ती, बट ती व्हॉइस क्वालिटी चांगली आली. आणि कुठून आली आहे ती मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे. तर ते मला समजलं ना, मी एक एक करून ट्राय करेन. आता मी उद्या किंवा परवा ना पहिलं तर आहे ना ते हे करेन. नॉर्मल माईकचं तर मला माहितीच आहे, पण तरी पण आहे ना ते डेट कॅट लावून ते एकदा ट्राय करेन मी. दोन्ही पण माईक आज तर एक लावलेलाच आहे, तो मी ट्राय करेन. मोहनाचा आज लावला आहे मी माईक. इवन तो माझा इंटरकॉम पण त्यालाच कनेक्टेड आहे ऑलरेडी. बट मावनाचा माईक लावून पण बघा काही डिफरन्स आहे. कारण सेम जरी वाटला ना मला साऊंड, तर समजून जायचं की तो इंटरकॉमचा साऊंड आहे. तर आज आपण POV का नाही घेतला ना, तर ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायला मला स्वतःला लाज वाटते. कारण की एवढा केअरलेस पण आहे ना मी सोबतच, की मी वस्तू जेवढ्या सांभाळतो तेवढ्या मी पाडतो पण. तर आपण काल POV साठी कॅमेरा इथे लावलेला आणि त्याला ना ते स्क्रूला ना अटॅच करायला एक नटबोल्ट येतं. तर मी तो नटबोल्ट हरवला आणि तो विमागमध्येच कुठे पडला, कोणत्या गॅपमध्ये जाऊन फसलाय माहिती नाही, किंवा खाली पडलेला तर नव्हताच. अरे की काल मी घरी पोचल्यानंतर पाऊण तास त्या नटला शोधलंय आणि तो नट भेटलाच नाही आहे मला. म्हणजे मी एवढं ट्राय केलं ना तो नट शोधायचा, पण भेटलाच नाही तो. पण मी तो वेमार्कमध्ये पण शोधला. आता वेमार्कमध्ये मला खोलायला लागेल वेमार्कला फार, तर मला कुठेतरी भेटेल, किंवा तो कधीतरी असं व्हायब्रेट होऊन किंवा तो खड्डा बिड्ड्यात आपटून तो पडेल. पण तो आता आपल्याला भेटणार नाहीच, ह्या आपण गृहीतमध्ये राहायचं आहे. आपल्याला दुसरा ऑर्डर करावा लागणार आहे आणि आपल्याला तो दुसरा ऑर्डर करायसाठी आपल्याला तारीख दाखवतं 11ची, नाहीतर आपल्याला डायरेक्ट दुसरा स्टँड घ्यायचा विकत फॉर शुअर. हॅलो गाईज, तर आपण आता निघालो ऑफिसवरून आणि आपण ऑफिसवरून निघताना ना POV घेतो आपल्या फ्रेंडने व्हिडिओ घेतो आहे. तर संध्याकाळच्या टायमिंग थोडी आज मी सेटिंग चेंज केली आहे. ISO ऑटोवरही ठेवला आहे. काल थोडा जास्तच ब्लॅकआउट आलेला आपल्याला, सो मी आज विचार केला आहे की त्याला ISO चेंज करून मग ऑटोवर टाकूया. तर चला आपण निघूया घरी जायसाठी. तर आता आपण निघाला वाशीवरून. आज आपल्याला जायला लेट झाला आहे घरी, म्हणजे निघालाच ऑफिसवरून लेट झाला आहे. आणि वाजलेत आता 8 वाजलेत. आपल्याला घरी पोचायला ॲटलिस्ट तरी नाही बोलता बोलता ना माझ्या अंदाजे एक 9 वाजतील. आपल्याला 9 साडेनऊ होतील. का रस्ता भेटण्यावरती डिपेंड आहे, कारण की मी ट्रॅफिक चेक नाही केलं आहे आज. आणि ट्रॅफिक जर चेक केलं असतं ना तर मला समजलं असतं की किती वेळ लागेल एक्झॅक्टली आपल्याला पोचायला मॅपने. पण आपण मॅपच चेक नाही केला आहे. मॅप चेक केला तर आपल्याला पटकन अंदाज येतो की आपण कुठे पोचलो आहे आणि कसा पोचलो आहे ते. तर फायनली आपण माईक सेट केला आहे जरा थांबून साईडला, म्हणजे हेल्मेटमध्ये आपण थोडा आता चांगलाच सेट केला आहे. तर बघू आता किती चांगला साऊंड येतो आहे की नाही ते. काल तर एवढा सुंदर साऊंड दिला ना, आय गेस मला तरी वाटतंय ना तो इंटरकॉमचा साऊंड असावा, कारण की तो इंटरकॉम डायरेक्टली कनेक्ट झालेला. तर मी सकाळी बोलल्याप्रमाणे ना आपण एका मित्राबद्दल बोलणार होतो आज, आणि त्याचं नाव आपण बल्बासवर ठेवूया. कसं वाटलं बल्बासवर? भारी ना? हां, तर बल्बासवर हे नाव ॲक्च्युली पाडलं त्याच्या बड्डेच्याच दिवशी आम्ही लोकांनी. आणि ॲक्च्युली आम्ही त्याला बल्बासवर म्हणून चिडवतो, पण त्याला खूप मित्र आम्ही खूप नावाने त्याला बोलतो.
तर त्याचा सीन असा आहे ना की आयुष्यात खूप लेट आला तो, पण एवढा चांगला मित्र आहे ना तो, म्हणजे मित्र नाही भाऊ आहे, आपली भाऊकी चालते त्याच्यासोबत. म्हणजे एक टाइम असा होता माझ्याकडे की त्या टायमिंगला ना, म्हणजे मी जॉबलेस होतो लिटरली. तर जॉबलेस असताना ना ऑफिसवरून, म्हणजे जॉबलेस असताना ऑफिसकडून येणाऱ्यामध्ये तर वेगळी गोष्ट आहे. तर म्हणजे लिटरली ना त्या टायमिंगला असं व्हायचं ना की माझ्याकडे खिशामध्ये 1 रुपया नसायचा. पण तो मुलगा ना बोलायचं खेळलं, ओमी घरातून निघ भेट मला, घरातून निघ भेट मला, तुझ्या घरातून निघाल्यापासून घरी जाईपर्यंतचा खर्च माझा. आणि त्याला भेटायचो, आम्ही मजा मस्ती सगळी करायचो. आणि लिटरली ना तो कधी कधी म्हणजे निघताना ना माझ्या खिशामध्ये ना 100-500 रुपये ठेवायचा. हे घे बोलायचा, खर्चाला ठेव तुला. बोला अरे भावा आहेत माझ्याकडे. अरे बोलतात माहिती आहे मला आहेत ते, भाऊ असेल तर ठेवशील करून तू. म्हणजे एवढी आमची यारी चालते लिटरली. शब्बू सारखाच आहे तो पण, शब्बू पाट्या ह्या लोकांसारखाच आहे. त्या लोकांनी पण मला कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही भासून दिली. म्हणजे मी कधी फोन केला आणि त्या लोकांनी त्या गोष्ट नाही बोलले असं झालंच नाहीये. ते मी आता बोललो की मला ही गोष्ट घ्यायची आहे करून आणि माझ्याकडे एवढं कमी पडतंय, भाई ठीक आहे चल पाठवतो. अशी यारी चालते आमच्या लोकांची. किंवा मला हे खायचंय, हा ठीक आहे मागव खाऊया चल, तुझ्यासोबत आम्ही पण खातो. आम्ही लिटरली सकाळी 4 वाजता, जे मला बल्बस वाटतं, मला सकाळी सकाळी ऑफिसवरून मी 4ला सुटायचो नाईट शिफ्टला असताना. आणि लिटरली ना तो मला 4ला फोन करायचा, सुटला काय, हां चल आपण चाय प्यायला जाऊया नागोरीवाल्याकडे, चल आपण चाय प्यायला जाऊया नागोरीवाल्याकडे. आणि नागोरीवाल्याकडे चाय प्यायचो, मग मस्तपैकी बन मस्का खायचो. मग थोडा बाजूला गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये वॉकला जायचो, आम्ही लोक रनिंगला जायचो. किंवा कधी कधी बॅडमिंटन खेळायला जायचो. बॅडमिंटनची आमची दररोजची एक फील्ड ठरलेली असायची, एक टीम मस्तपैकी असायची. मी, शब्बू, पाट्या, बल्बासॉर, त्यानंतर जंकी, आम्ही लोक ठरलेले असायचो 5-6 लोक, जे आम्ही दररोज सकाळी 4-5 वाजता भेटायचो. पहिले वॉक करायचो, त्यानंतर मग थोडी जम्पिंग करायचो, त्यानंतर मस्तपैकी बॅडमिंटन खेळायचो आम्ही लोक. त्यानंतर परत वॉक करायचो, एक चाय पियायचो मस्तपैकी सकाळ सकाळची गरमागरम कडक, आणि घरी जायचो. आणि हे सगळे आम्ही ऑफिसवरून निघाल्यावरती करायचो. आणि लोक मस्तपैकी झोपून वगैरे यायचे. त्यात जेंकी एक अजून एक आहे. तर जेंकीचा हा सीन आहे, जेंकी भाई शेफ आहे आणि तो ना एक्सपेरिमेंट करायचा, एवढे चांगले एक्सपेरिमेंट करायचा ना की लेजेटमध्ये ना आम्ही सकाळी 4 वाजतापासून त्या पूनम नगरच्या बस स्टॉपवर आम्ही स्पॅगेटी खाल्ली. आणि स्पॅगेटी पण म्हणजे एवढी भारी आहे ना स्पॅगेटी बनवतो, म्हणजे त्याच्या हाताला चवच काय वेगळी आहे यार. म्हणजे असं काय मन झालं ना कधी की भाई हे खायचं वाटतंय मला, हा ठीक आहे भाई आणतो ना. सेम रोहनचं पण, रोहन चिकन सँडविच जाम भारी बनवतो. म्हणजे लॉकडाऊनमध्ये रोहनने एवढं खायला घातलं ना चिकन सँडविच. आणि त्याच्या हातचं ते क्रीम व्हाईट सॉसवालं चिकन सँडविच आहे ना, हा हा हा, काय सुंदर टेस्ट लागते यार त्याची त्या सँडविचची. म्हणजे एवढी सुंदर टेस्ट लागते ना. कधी पाट्या, शब्बू, मी, आम्ही ना एक टायमिंगला 666 फिरायचो. आणि लिटरली ना आम्ही त्या टायमिंगला इन 2013-14 मध्ये ना आम्ही 30 रुपयाचं पेट्रोल टाकलं. 30 रुपयाचं पेट्रोल म्हणजे हाफ लिटर पेट्रोल यायचं गाडीमध्ये. आणि त्या हाफ लिटर पेट्रोलमध्ये आम्ही बँड्रा वगैरे जाऊन यायचो, बँड्रा लेकरा मिशनला किंवा बँड्रा खेरवाडीला. 50 रुपयाचं पेट्रोल टाकून आम्ही कॉलेजला गेलो बँड्राला. बँड्रावरून मस्तपैकी बँडस्टँडला गेली आहे गाडी, बँडस्टँडवरून मस्तपैकी घरी आलोय, घरी येऊन उलटी गाडी परत फिरायची. म्हणजे त्या टायमिंगला पेट्रोलची त्यांना कमी नव्हतीच. 50 रुपये किंवा 30 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आम्ही फुल, गाडीमध्ये पेट्रोल असायचं ऑलरेडी, म्हणजे 200-300 रुपयाचं. पण ऑलरेडी आम्ही परत वरून टाकायचं, अरे 50 रुपयात टाकून ठेवूया, 50 रुपयात टाकून ठेवा, म्हणजे आज आपण जाऊन येऊ मस्त की आरामात, लागलं तर अजून कुठेतरी फिरू. म्हणजे शब्बू आणि मी तर आहे ना लिटरली रात्रीचे राऊंड मारायला 20 रुपयाचं पेट्रोल टाकून आम्ही पवईला जायचो. पवईला जाऊन रात्री मस्तपैकी चहा पियायचो, ॲव्हलॉन्सच्या कट्ट्यावर बसायचं शांततेमध्ये गप्पा मारत, ह्याची त्याची मापं काढायचं मस्तपैकी आणि घरी जायचो. बल्बासवर पण कधीही फोन करतो आणि बल्बासवर एवढा टाइमचा पक्का आहे ना, म्हणजे त्याला आपण बोललो की भाई आपण 6ला भेटायचंय, तर 6लाच पकडून बसणार आणि 6ला डॉट तिथे पोचणार.
इव्हन तो 6च्या आधी तिथे पोहोचतो आणि फोन करतो, कुठे पोहोचला, पुढे पोहोचला, पुढे पोहोचला, पुढे पोहोचला. आणि आम्ही मी तर कधीच टायमावर पोहोचत नाही त्याच्यासाठी. तो तर लिटरली कधी कधी ना सॅटर्डे संडेचा जे वीक ऑफ असायचा ना, तेव्हा बलबसवर आहे ना सकाळी बोलायचं, भाई 6ला आपण वॉकला जायचंय. मी 6ला उठायचो, तो 6ला माझ्या कॉलनी खाली येऊन उभा असायचा लिटरली पोरगा. आणि मग मी उठणार, मग मी ब्रश करणार, मग मी तोंड धुणार, मग मी कपडे घालणार आणि मग मी खाली जाणार. त्याच्यामध्ये 6:30 पावणे 7 व्हायचे आणि बिचारा बलबसवर माझा म्हणजे उभा असायचा यार तिथे एवढा वेळ कधी कधी. आणि असं एकदा दोनदा नाही, म्हणजे कित्येक वर्ष ते चालत आलेलं आहे ते. आणि लास्टचा किस्सा असा झाला की आम्ही ना ट्रिपला गेलेलो, बाईक राईड्सला गेलेलो, सोबतच आलेला, आम्ही एकत्र गेलेलो. आणि तो बोला की ओमी यार एक ना पेट्रोल पंपला थांब, अशा ठिकाणी पेट्रोल पंप तिथे थांब, आपल्याला ना पेट्रोल भरायचं गाडीमध्ये. बोला ठीक आहे थांबतो. तर तो पुढे निघून गेला, त्याची 390 एक ATM. तो मस्तपैकी पळवत पुढे गेला आणि मी आरामात एक 50-60 करत येतोय. आणि बरं मी पेट्रोल पंपला पोहोचलो, तिथे पोहोचून त्याला फोन केला, त्याने फोन काय उचलला नाही. मला वाटतं हा निघाला. आता निघाला म्हटल्यावरती मी कशाला थांबतोय, मी निघालो तिथून. आणि हळूहळू कॉलवरती बोलत ना आपण पार एक 10-15 किलोमीटर आपण पुढे पोचलो. आणि तेवढ्या वेळामध्ये ना 10-15 किलोमीटरमध्ये एक नाही बोलता 20 वेळा तरी रोहनचे कॉल आलेत ना. आता आपण पोचलोय घरी, म्हणजे ऑलमोस्ट आपण 1-2 मिनिटात पोचून जाऊ. तर आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जाऊन बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे जसा माझा ब्लॉग येईल तसा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. सो तोपर्यंत टाटा, बाय बाय.